नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे। 18वी लोकसभा निवडणूक यावर्षी झाली, 2024मध्ये झाली। या निवडणुकीमध्ये मला इलेक्शन ड्युटी करण्याची संधी मिळाली। त्या इलेक्शन ड्युटीचा अनुभव मी या व्हिडिओमधून आपल्याला शेअर करणार आहे। तर चला सुरू करूयात। इलेक्शन ड्युटीमध्ये निवडणुकीच्या कामासाठी नियुक्त केलेल्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना इलेक्शन कमिशनमार्फत सगळ्यात पहिल्यांदा प्रशिक्षण दिले जाते। मतदान यंत्रे कशी हाताळावीत याबाबत हँड्स ऑन ट्रेनिंग दिले जाते। श्री स्वामीनारायण संस्कार केंद्र मालाड मुंबई येथे सगळ्यात पहिले प्रशिक्षण आमचे पार पडले। फैसिलिटी है ऑलमोस्ट इंस्ट्रक्शन ऐसी है कि सब जो मेल स्टाफ है उनका रैंडमाइजेशन होने वाला है, तो उनको फॉर्म दुपारच्या सेशनमध्ये मतदान यंत्रे कशी हाताळावीत याबाबतचे हँड्स ऑन ट्रेनिंग आम्हाला देण्यात आले। वर्टिकल होने के बाद में अगर आप मशीन का बटन स्विच ऑन करते हैं, कंट्रोल यूनिट का बटन स्विच ऑन करते हैं, तो यहाँ पे ईवीएम का पूरा समरी आएगा, डेट टाइम उसमें दो होल है, सात होल है, ये दो लाइट है। सेकंड रँडमायझेशन झाल्यावर माझी नियुक्ती मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातील कुर्ला या विधानसभा मतदारसंघामध्ये झाली। याबाबतचे दुसरे प्रशिक्षण मी आता घेत आहे। उपयोग या सगळ्यांचं मी आमच्या 174 कुर्ला मतदारसंघातर्फे स्वागत करते। सर्वप्रथम मी माझी ओळख करून देते। मी रोहिणी आखाडे, डेप्टी कलेक्टर MMRDA मध्ये आहे आणि आता 174 कुर्ला मतदारसंघासाठी असिस्टेंट रिटर्निंग ऑफिसर म्हणून काम करत आहे। तभी उस वक्त आपको वो सील करना है। आप अपने झेड़ों को भी अंदर के लिफाफे जब आप डालते हैं तो फिर वो सब दिखा के डालो और फिर उसके बाद सील कर दो। उसको पहले ही सील मत करो, झेड़ों को दिखाओ और फिर सील कर दो। तो सबने अच्छी तरह से काम करना है। तो फिर जिसकी भी कोई मेडिसिन चल रही होगी उन्होंने मेडिसिन साथ में लेके आना है। 19 को शाम को वो पोलिंग स्टेशन पे कोई भी पार्टी वगैरह नहीं करेंगे। हाँ? क्या होता है, चलो मिल गए दोस्त, बैठ गए अभी, हाँ? तो फिर बातें बातें करते बैठेंगे, 11 बज जाएंगे, 12 बज जाएंगे। प्रशिक्षण पार पडल्यावर या QR कोडच्या सहाय्याने ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली। प्रशिक्षणाच्या दुसऱ्या सत्रामध्ये आम्ही डिटेल्ड हँड्स ऑन ट्रेनिंग घेतले। मतदान यंत्रे कशी हाताळावीत, कशी सील करावीत याबाबतची माहिती घेतली। तसेच माझ्यासोबत माझ्या अंडर काम करणारे जे इतर पोलिंग ऑफिसर आहेत त्यांचीही भेट याच ठिकाणी झाली। प्रत्यक्ष मतदानाच्या एक दिवस अगोदर म्हणजेच 19 मे रोजी मतदान करण्यासाठी आवश्यक असणारे साहित्य ताब्यात घेण्यासाठी मी सकाळी 7 वाजता निघालो। या ठिकाणी नाश्त्याची सोय नसल्यामुळं मी बाहेर नाश्ता करण्यासाठी निघालो। शेजारीच असणाऱ्या नेहरूनगर ST डेपोमध्ये मधील कॅन्टीनमध्ये मी नाश्ता केला। पत्र्याच्या हॉलमध्ये बसण्याची व्यवस्था आणि फॅनच्या कमतरतेमुळं हॉलमध्ये फारच गरम होत होते। तब्बल 3 तास थांबल्यावर म्हणजेच साधारण 11:30 वाजता साहित्य ताब्यात मिळाले। चेकलिस्टनुसार आम्ही साहित्य मिळाल्याची खात्री केली। ज्या 2 लेडी मेंबर होत्या पोलिंग ऑफिसर त्यांनी व्यवस्थित साहित्य चेक करून घेतले।
1-2 साहित्य कमी होते आणि ते पुनश्च आम्ही प्राप्त करून घेतले. साहित्य चेक करून झाल्यावर मी जेवणाच्या लाईनमध्ये थांबलो. 2 वाजता माझा नंबर आला. बरेचसे पदार्थ संपलेले. यामध्ये मी फक्त मग छोलेची भाजी, मठ्ठा आणि जिलेबी एवढंच खाऊ शकलो. एकदम बेकार व्यवस्था आहे जेवणाची. उन्हामध्ये उभं राहायला लागते लोकांना आणि जेवावं लागतं. दुपारी 3 वाजता जेवण आटोपलं सर्वांचं. त्यानंतर आम्ही सर्व मतदान साहित्यासह मतदान केंद्रावर जाण्यासाठी निघालो. कुर्ला विधानसभा मतदारसंघातील कुरेशी नगर या लोकेशनमध्ये आम्हाला न्यू इंग्लिश स्कूल ही शाळा अलॉट करण्यात आली होती. या शाळेकडे जाण्यासाठी फारच अरुंद रस्ते होते, त्यामुळे आम्हाला छोट्या गाडीतून म्हणजेच ओमनी गाडीतून मतदान केंद्रावर सोडण्यात आलं. मतदान केंद्रावर पोहोचल्यावर सर्व पोलिंग ऑफिसरच्या मदतीने मतदान केंद्र व्यवस्थित लावून घेतले. यामध्ये वेगवेगळी स्टिकर्स चिटकवण्यात आली. दुपारी 3:40 आम्ही मतदान केंद्रावर पोहोचलो. महिला आणि पुरुषांना उभे राहण्यासाठी वेगवेगळी लाईन्स करण्यासाठी दर्शवणारे स्टिकर लावण्यात आली. तसेच एकूण या 27 उमेदवार या ठिकाणी होते. त्यांचेही स्टिकर बाहेर लावण्यात आले. त्यामध्ये त्यांची चिन्ह आणि नावं दर्शवण्यात आली होती. ही आमची टीम आहे. तर गाईज मी आहे आता मतदान केंद्रावर आणि आता हे फॉर्म भरतो आहे आणि आता मतदान केंद्रावर कोणीच नाही आहे. आता सगळेजण जेवायला गेले. माझं पण जेवण आलं आहे. आता थोड्या वेळानं मी जेवणार आहे. आता वाजलेले आहेत किती, 9:30 वाजलेले. उद्या सकाळी 5:30 वाजता मॉकपोल चालू करायचं. 7 वाजता ॲक्च्युअल मतदान चालू होईल. आता या मतदान केंद्रामध्ये आम्ही टोटल 7 जण आहोत. यामध्ये मी प्रिसाइडिंग ऑफिसर आहे, मतदान केंद्राध्यक्ष, बाकी शिपाई एक आहे, 2 लेडीज आहेत पोलिंग ऑफिसर, 2 जेंट्स आहेत पोलिंग ऑफिसर आणि 1 पोलीस आहे. तर लेडीज आता घरी गेलेले आहेत. त्या उद्या सकाळी 5 वाजता येतील. गाद्यांची व्यवस्था त्यांनी केलेली आहे. त्या आहेत गाद्या उशी. ॲक्च्युली हे जे मतदान केंद्र आहे त्याला ॲक्च्युली दरवाजाच नाही आहे, हे पाहू शकता. अशा पद्धतीने इथली व्यवस्था आहे. जेवण झाल्यावर शिपायाच्या मदतीनं गाद्या झोपण्यासाठी लावून घेतल्या. या टेबलवर माझी झोपण्याची व्यवस्था मी करून घेतली. सकाळी 4 वाजता उठून सर्व आवरले व पोलिंग एजंट व पोलिंग ऑफिसरच्या साहाय्यानं मॉकपोल करून घेतले व ॲक्च्युअल मतदान सकाळी 7 वाजता चालू केले. सकाळी 7 वाजल्यापासूनच सर्व मतदारांमध्ये उत्साह दिसत होता मतदान करण्यासाठी. आमच्या पोलिंग बूथला एकूण 1396 मतदान होते. यामुळे सकाळी 7 वाजल्यापासून सायंकाळी 5 वाजल्यापर्यंत मतदारांच्या रांगा लागल्या होत्या आणि इतर पोलिंग स्टेशनवर 800च्या दरम्यान मतदान होते. त्यामुळं तिथं एवढ्या मतदारांच्या रांगा नव्हत्या. सर्व पोलिंग ऑफिसरांना त्यांची ड्युटी समजावून दिल्यामुळं सर्वांनी अतिशय चोखपणे काम पार पाडले. फक्त मतदारांच्या रांगा असल्यामुळं आम्हाला वेळेवर नाश्ता आणि जेवण करता आले नाही. काही पोलिंग ऑफिसरांनी जेवण नाश्ता केलाच नाही. थोड्याशा स्नॅक्सवर पूर्ण दिवसभर काम केले. पोलिंग बूथवर मतदारांच्या रांगा असल्यामुळं काँग्रेसच्या उमेदवार वर्षा गायकवाड यांनी पोलिंग बूथला भेट दिली आणि त्यांनी मतदान लवकरात लवकर घेण्याबाबत सूचना दिल्या. एकूण 1396 पैकी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत साधारण 791 मतदान झाले, म्हणजे 56% मतदान झाले. रात्री 10 वाजता आम्ही हा सर्व काम पूर्ण झाल्यावर फोटो काढला. म्हणजे मतदान सायंकाळी 6ला पूर्ण झाल्यापासून एकूण 4 तास लागले आम्हाला वेगवेगळे फॉर्म्स भरायला आणि एनव्हलप सील करायला. तसेच मतदान यंत्र पण सील करण्यात आली आणि 10 वाजता गाड्या आल्या. त्यामध्ये सर्व चारही पोलिंग बूथला वेगवेगळ्या गाड्या होत्या. त्यामध्ये बसून आम्ही प्रवास केला. साधारण 11 वाजता साहित्य जमा करायच्या ठिकाणी पोचलो आम्ही. तिथे 11:30पर्यंत साहित्य जमा केले
आणि सर्वजण आपापल्या घरी जाण्यासाठी निघालो. सर्वांनी या मतदानामध्ये टीम म्हणून काम केले, त्यामुळे आमच्या पोलिंग बूथचे काम अतिशय चांगले झाले. त्याबद्दल सगळ्यांचे आभार. सर्व साहित्य जमा केल्यावर इलेक्शन ड्युटीचे मानधन मी सर्वांना दिले. यामध्ये पोलीस आणि शिपाई यांना प्रत्येकी 800, पोलिंग ऑफिसर्सना प्रत्येकी 1300 आणि मला 1700 मिळाले. त्यांच्या सह्या घेतल्या, मी जेवण केले आणि सर्वात शेवटी मी घरी जाण्यासाठी निघालो. आणि तुम्ही हा व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल तुमचेही आभार. धन्यवाद.